एक खूपच आव्हानात्मक हे सगळं काम होतं. कारण कधी आपण बघतो तर 7 गाणी असलेले फिल्म्स कधीच आपण बघत नाही. पहिलीच मला वाटतं खूप वर्षांनी अशी फिल्म येत असेल ज्याच्यात 7 फुल लेंथ गाणी आहेत आणि त्याच्यातली 6 गाणी मी कंपोज केलेली आहेत. वेगळे पण दरवेळेस आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो, पण ह्यावेळेस खरोखरच एक असं वेगळं पण होतं की त्या फिल्मचं शूटिंग 6 राज्यात झालेलं आहे आणि त्यामुळे त्या राज्यातला थोडासा फ्लेवर त्या गाण्यांमध्ये, त्यामुळे गाण्यांमध्ये एक प्रकारची विविधता अंगभूतच आलेली आहे. कारण ते चित्रपटाची मागणीच तशी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी दिली आहेत. म्हणजे अक्षरशः पाश्चात्य संगीताचा वापर पण झालेला आहे, पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा. त्याच पद्धतीने कर्नाटकी शैलीतल्या शास्त्रीय संगीताचा वापरसुद्धा झालेला आहे, जो नॉर्मली मराठी गाण्यांमध्ये याच्या आधी विनोदाकरता म्हणूनच झालेला असतो. नंतर एक मराठी लोकसंगीताचा वापर, जे नंदेश उमापणी अप्रतिम गाणं गायलं. नंतर एक फकिरी पद्धतीचं गाणं, जे खूप वर्षाचं माझं स्वप्न होतं. माझा जवळचा मित्र आहे अजय गोगावले, माझ्याकरता गावं. अनेक गोष्टी अशा घडून आल्यात या चित्रपटात की प्रवीण करडे आणि प्रणित कुलकर्णी माझे जुने मित्र, त्यांचा पहिला पिक्चर, त्यामुळे त्याचं मी संगीत दिग्दर्शन करतो आहे. माझं आणि अजय गोगावलेचं पहिलं गाणं एकत्र असलेलं आणि खूप छान वाटतं आहे. हा चित्रपट मला तर 100% खात्री आहे, म्हणजे आत्तापासून दिसतंच आहे की मराठीतले चित्रपटाचे उत्पन्नाचे जे काही विक्रम आहेत ते सर्व विक्रम तोडेल, त्याच्याबद्दल माझ्या मनात तरी मात्र शंका आहे.